हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग स्पेशल आहे यात्रेनिमित्त. तर आज आहे माहेरची यात्रा, तर घरची कामं आवरून तिकडेच निघालो. हलकासा पाऊससुद्धा येत होता. ही आहे माझी शाळा. ऋत्विक, ही कोणाची शाळा आहे? ही चौथी पर्यंतची माझी शाळा. नेवाशापासून किती किलोमीटर आहे बरं? 14 किलोमीटर सरासरी 14 किलोमीटर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गावापासून 14 किलोमीटर अंतरावरचं रांजणगाव देवी हे आमचं माहेर. इकडे आहे आमचे माहेर घर. पण आम्ही आज जाणार नाही माहेर घरी, मी राहत्या चाललेल्या आहे. आणि हे आलेले आहे जत्राचे गाव. आता इथे गाडी उभे करूया, पार्किंगला कुठेतरी लावूया, आज फारच गर्दी असणार आहे. आणि हे आलेले आहे बंधू. हाय मी राहत्या. हाय हाय, योगा योगा आपली भेट झाली ना. या पर्स मध्ये टाक्यो, खर्ची बिरची टाक्यो. आता बाय खर्ची मग व्हिडिओ पुरते जरा आहे ना रे, का करू कर ऑलरेडी लई आहे. आणि म्हटलं अगोदर दर्शन घेऊया. तर या देवीचं नाव गावकऱ्यांनी खोकलेई असं ठेवलेलं आहे, कारण या देवीच्या पाठीमागे, मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचं प्रचंड असं झाड आहे आणि ही आहे त्या झाडाची मुळी. आता ते लिंबाचं झाड वाळलं आहे बरंचसं, परंतु ही मुळी जशाच तशी आहे. तर इथले गावकरी म्हणतात की, मी जसं लहानपणापासून ऐकलेलं आहे की, म्हणतात की या मुळी खालून निघलं की आपण देवीला म्हणायचं मला खोकला येऊ देऊ नको. तर या खालून मोठे वयस्कर लहान सगळेच निघू शकतात. तर रांजणगाव देवी इथं 5 देवीचे स्थान आहेत. रेणुका माता, तुळजाभवानी, सप्तशृंगी, तसंच यमाई माता आणि आणखी एक अंबाबाई, असे 5 देवाचे मंदिरं आहेत. तर रेणुका मंदिराच्या शेजारी इथं एक छानसा आडा आहे. तर या आडाला सध्या तरी पाणी नाही आहे. त्यानंतर मला एक खास व्यक्ती भेटली. कुणाला मैत्रीण भेटल्यावर आनंद होतो, कुणाला कुणी. तर या आहेत माझ्या बालपणीच्या, म्हणजे मी जेव्हा अंगणवाडीला होते तर तेव्हा आम्हाला शिकवायला किंवा आम्हाला भात शिजवायला ह्या बाई होत्या. तर त्यांना मला भेटून फार आनंद झाला आणि त्यांनाही फार आनंद झालेला की त्या म्हटलं की तुला बघून मला वाटतसुद्धा नाही की तुला मी शिकवलेलं, लहानचं मोठं केलेलं. म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षे मी अंगणवाडीत शिकलेले. त्यानंतर हे आहे रेणुका मातेचं मंदिर. तर या मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर जो आड होता तिथं एक हिंदी मूवी मागच्या वर्षी शूट झालेला. एक्झॅक्टली मला माहिती नाही त्या मूवीचं नाव काय आहे. त्यानंतर रेणुका मातेच्या मंदिराच्या बाहेर एक छानशी गाय आहे आणि या आत्या आहेत माझ्या पप्पांच्या आत्या, माझ्या आत्या नाही. तर रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि नंतर तुळजाभवानीच्या मंदिराकडे आलो. तर दर्शन फार सुंदर झालेली. आज थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे गर्दी नव्हती. आणि घरी आई बाबांनी सांगितलेलं की मंदिराच्या बाहेर काहीतरी खरूज नाईटे असं भेटतं, तर ते घेऊन जा. मला माहिती नव्हतं, मी या अगोदर कधी बघितलेलं नव्हतं. तर कसं व्हायचं काय ह्या आजींना विचारलं तर त्या सांगत होत्या हे असंच व्हायचं आणि देवीला काय बोलायचं ते येऊ देऊ नका, नाईटा खरूज वगैरे. त्यानंतर तुळजाभवानीचंही दर्शन झालं छान असं. आणि जत्रा म्हटलं की खाऊ हा आलाच. तर आधीमध्ये किंवा मार्केटमध्ये कधी गेल्यावर किंवा आठवडे बाजारातून आपण खाऊ घेतोच, परंतु जत्रा म्हटलं की खाऊ घेण्यात वेगळीच मजा असते. आणि खाऊ शिवाय जत्रा ही अधुरी असते. त्यानंतर खूप सारी शॉपिंग केली. लेडीजचे खूप सारे स्टॉल लागलेले होते.
माझी ओळख करून द्या ना जरा. आई नको साप दिठून. नंतर दर्शनं झाली, शॉपिंग झाली आणि म्हटलं आता थोडीशी भूक लागली होती, फार हिंडलो होतो, तर मग पाणीपुरीचा स्टॉल दिसला, मग पाणीपुरी खाऊया म्हटलं. पाणीपुरी काही एवढी खास नव्हती, परंतु म्हणला चला मुलींचा नाद आहे. तर एक आहे माझी वहिनी आणि एक आहे बहिणीची मुलगी आणि भाऊसुद्धा होता. अहो मी आणि संस्कार ऋत्विक सगळ्यांनी मस्त पाणीपुरीवरती ताव मारला. तर खूप सारी शॉपिंग केलेली आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी त्याचा सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेली बेलसुद्धा दाबायची आहे. त्यामुळे काय होईल, दररोज व्हिडिओ आपले अपलोड होत नाहीत, तर जेव्हा कधी व्हिडिओ येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. शॉपिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर कसा वाटला हा यात्रेचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर माझी वहिनी खूप गोड आहे, तर माझी ओळख करून द्या ना सारखं बोलत होती. मी आज शूट केलेला व्हिडिओ उद्याच अपलोड करा असं बोलत होती. आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ न येण्याचं कारण एकच आहे की कामाचा फार लोड असतो आणि जरी व्हिडिओ बनवला तर अपलोडिंगला फार प्रॉब्लेम येतात नेटवर्क इश्यूमुळे. किती दिवस टिकीचे ना आपल्या जत्रापर्यंत राहायचं नाही. आपल्या जत्रा इमानच लई भारी होती. इमान परत दिसली गायब झालं विमान. खरं झालं, खरं सापडलं नाही विमान. लय उंच उडवलं होतं. रात्री 10 वाजेपर्यंत पाहत होती. बंद केलं का बटन? किती दिवस टिकीशील का पण? मी टोपी किती दिवस टिकणार आहे? मी गाडी चालू राहिलेलो. डिस्टर्ब नको करू, मी गाडी चालू राहिली. कशी झाली जत्रा? आता इथून जाऊन एक जणांनी शेण भरायचं, एक जणांनी दारी काढायची. दादा तू काय काय घेतलं? मी जिलेबी घेतली. जिलेबी? तुझ्या आवडीची आहे जिलेबी. आता वाजलेले आहे सायंकाळचे 6:55. गेलो किती वाजता होता आपण? 5 वाजता. अशी होती जत्रा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा,